मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता मुलींच्या शाळेचा पहिला दिवस असतो आणि शेवटीला ज्योतिरावने बघितलेलं स्वप्न हे सावित्रीने सत्यात उतरवलेलं असतं. मुलींची शाळा सुरू करायची म्हणजे त्यावेळेला पंतोजी ही महिला पंतोजीच हवी असा त्या लोकांचा हट्ट असतो आणि त्यामुळे ज्योतीने सावित्रीला शिकवलेलं असतं. त्याच्यामध्ये 2 वर्ष घालून तिला महिला पंतोजी बनवलेलं असतं. 4थीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिला इथे आता कायद्याने शिक्षक म्हणून आता पदवी धारण झालेली असते आणि त्यानंतर पंतोजी म्हणून ती मुलींना शिकवणार असते. कुटुंबाचा इतका विरोध पत्करून इथे आता समाजाचा विरोध पत्करून शेवटीला सावित्री महिला पंतोजी झालेली असते आणि त्या दिवशी आता शाळेचा पहिला दिवस. तेव्हा घरातले सर्व लोक तिच्याकडे कौतुकाने बघत असतात आणि सावित्री मुलींना शिकवण्यासाठी घरातली सर्व कामं उरकून बाहेर पडलेली असते. त्यानंतर इथे गंगाधर शास्त्री सावित्रीला कसं अडवायचं, शाळेपर्यंत तिला कसं पोचू द्यायचं नाही यासाठी सर्व लोकांना एकत्रित करून त्याने सावित्रीच्या विरोधात षडयंत्र रचलेलं असतं. ते आता सगळेजण सावित्रीला अडवण्यासाठी निघालेले असतात. शेणाचे गोळे, दगड, धोंडे, सांडपाणी हे सगळं तयार केलेलं असतं सावित्रीवरती फेकण्यासाठी. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता गंगाधर शास्त्री आपल्या लोकांबरोबर निघालेला असतो. ते म्हणतात की गंगाधर शास्त्री संपूर्ण तयारी तुम्ही सांगितल्याप्रमाणे करण्यात आली, सगळी तयारी करून ठेवले, लोक आपल्या बाजूने आहेत सावित्रीचा विरोध करायला. गंगाधर शास्त्री म्हणतो की तेच वाट कसली बघताय, चला निघूया. तेव्हा गोपिका म्हणते, हे बघा तुम्ही थांबा, माझं ऐका, सावित्रीला अडवायला जाऊ नका, ती चांगलं पुण्याचं काम करते, मुलीबाळी शिकल्या तर समाजाचं कल्याणच होईल, तिला इथे विरोध करू नका, उलट तिची साथच द्या. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतो की तुम्हाला मागचा चोप कमी पडला वाटतं, बघा ऐका, घरचा भेदी, हा जर घरचा भेदी असा असेल तर लंका जळणारच ना. गप्प बस गोपिका, धर्माच्या विरोधामध्ये बोलायचं नाही आणि अडवणूक तर मुळीच करायची नाही, नाहीतर तिथे सावित्रीला विरोध करायच्या आधी मी तुझी अवस्था कालसारखी करेन, असं गंगाधर शास्त्री म्हणतो आणि गोपिकाला आतमध्ये ठेवून बाहेरून दरवाजा बंद करतो. त्यामुळे इथे गंगाधर शास्त्री याने बोलवल्याप्रमाणे सर्व लोक तिथे जमलेले असतात. सर्जेराव असू दे, पंत आणि शास्त्री असू दे, ते म्हणतात की गंगाधर शास्त्री तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळेजण इथे जमलोय. तेव्हा ते म्हणतात की सावित्री धर्म बुडवायला निघाले, स्त्रियांना शिकवायला निघाले, जर तिने स्त्रियांची मुलींची शाळा सुरू केली तर काय होईल माहिती आहे ना, मुली शिकल्या तर घराबाहेर पडतील आणि इथे धर्म बुडेल, त्यामुळे मुली ह्या 4 भिंतीच्या आतच शोभून दिसतात. तेव्हा इथे सावित्री हे जे काही कृत्य करते हे कुणालाही न पटणारं आहे आणि आम्ही तिला अडवणूक करणारच. आम्ही पण बघतो ना की ती शाळेपर्यंत कशी जाते ते, आणि काही लोक आपल्यातलेच आहेत जे त्यांची इथे शाळा साफ करायला गेलेत. ते लोक कोण म्हणायचे तर इथे मोरोपंत, सदाशिव आणि त्याची बायको सरस्वती हे सगळेजण त्यांच्या नादाला लागलेत. आणि तो तो टोपीवाला कोण आहे, कोण रे तू, तर मी केरू बघा, तो पण आला आपल्या इथे कामाला, म्हणजे तो आमच्याबरोबर आहेस ना, आपण एकत्रित येऊन आपलं हे कामगिरी फत्ते करू. तो म्हणतो, अहो मी आलेलो नाही आहे, जबरदस्तीने मला आणले इथे, अहो माझी ढोरं गिरं तिथे माझी वाट बघताय, तो कशासाठी आणले इथे, काय नांगर धरायचं आहे की काय करायचं आहे, मला सांगा काय करायचं आहे ते. अरे शाळा बंद करायची आहे, म्हणजे इथे केरूला माहितीसुद्धा नाही आहे शाळा म्हणजे काय. तो म्हणतो काय करायचं, नांगर फिरवायचं आहे का शाळेवरती. तेव्हा इथे गंगाधर शास्त्री म्हणतो, बघा बघा केरू, शाळेवरती नांगर फिरवायला निघाला आहे म्हणजे आपल्याला त्याचा किती पाठिंबा आहे ते बघा. तो म्हणतो, अहो जर काम असेल तर सांगा, नाहीतर मला जाऊ द्या, माझी ढोरं तिकडं वाट बघत असतील. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतो, केरू हे बा, आपल्याला खांद्याला खांदा लावून आपल्याला ही कामगिरी फत्ते करायचे. तो म्हणतो, तुम्ही आणि आम्ही खांद्याला खांदा कसा लावणार, अहो बाट लागल ना. तो म्हणतो, काय बाट लागल, अरे बाबा माणसाचा बाट लागला तरी चालेल पण शाळेचा बाट लागता कामा नये, असं इथे गंगाधर शास्त्री म्हणतो. आणि त्याचमुळे प्रेक्षकांनो इथे आता सर्जेराव म्हणत असतो की जे कुणी इथे आपल्या मुलींना शाळेत पाठवतील त्या लोकांना आणि त्याचबरोबर इथे
आता जे लोक शाळा सुरू करतायत त्या लोकांना मी काही सोडणार नाही. त्यांची खांडकं करावी लागली ना तरीसुद्धा चालेल, मी करायला तयार आहे. त्यामुळे इथे गंगाधर शास्त्री म्हणतो की हाच पाठिंबा हवा होता मला. आपण समदेजण एकत्र येऊन इथे आता शाळा कशी बंद पाडायची ते बघाच. तर इथे चिमणाबाईने तयार केलेला इथे हार घेऊनच आता ज्योतिराव आलेले असतात आणि म्हणतात की तात्यासाहेब हे घ्या. आता हे तोरण आहे ना ते तुम्ही स्वतःच्या हाताने दाराला बांधा. तेव्हा तात्या भिडे म्हणतात, अहो ज्योतिराव मला कशाला, ही मुलींची शाळा तुम्ही सुरू केली आहेत ना, अहो तुम्हीच एक काम करा, हे तोरण तुमच्या हातानेच बांधा बरं. तेव्हा ज्योतिराव म्हणतात की अहो मी बांधलं काय तुम्ही बांधलं काय सारखंच. तेव्हा इथे तोरण वगैरे बांधलं जातं आणि इथे ज्योतिराव आणि बाकीचे सगळे मुलींची वाट बघत असतात. तेव्हा भानू इथे आपल्या मुलीला घेऊन आलेली असते, सुमतीला घेऊन येते. तेव्हा भानूला बघितल्यानंतर सगळ्यांच्या जीवात जीव येतो, कारण पहिली मुलगी ही शाळेमध्ये फायनली आलेली असते. तेव्हा इथे ज्योती म्हणतो की भानुमतीताई खरंच खूप चांगलं काम केलं तुम्ही, इतका विरोध पत्करलात पण तुम्ही तुमचा निर्णय बदलला नाही. बाळा तुझं नाव काय गं? माझं नाव सुमती, सगळेजण मला लाडाने सुमा म्हणतात. तेव्हा सरस्वती म्हणते, मग आम्ही पण तुला सुमा म्हटलं तर चालेल का गं? ती म्हणते हो चालेल ना. आणि तेव्हा ती लाजायला लागते. तेव्हा भानू विचारते, पण आपल्या महिला पणतोजी कुठे आहेत? ज्योती म्हणतो काळजी नसावी, सावित्री येतच असेल. तेव्हा इथे तात्या भिडे म्हणतात, पण ज्योतिराव आम्ही काय म्हणतो, आता एक मुलगी तर आली पण बाकीच्या मुली कशा काय जमवायच्या? तेव्हा ज्योती म्हणतो, तात्यासाहेब काळजी करू नका, मी एक नवीन मार्ग सुचवलेला आहे. मी पालकांना एक युक्ती सांगितलेली आहे. तेव्हा तात्या भिडे म्हणतात, कसली युक्ती? तेव्हा इथे ज्योतिराव म्हणत असतात की शिव छत्रपतींच्या वेळी त्यांनी जी युक्ती केली होती ना तीच मी सर्व पालकांना सांगितलेली आहे. तेव्हा इथे तात्या भिडे आता विचारात पडलेले असतात की नेमकं इथे ज्योतिराव कुठल्या युक्तीबद्दल बोलत आहेत. पण तरीसुद्धा इथे सगळेजण त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतात. तेव्हा इथे आता ब्राह्मण लोकांना सांगत असतात की एक गोष्ट लक्षात ठेवा, जे कुणी आपल्या मुलींना शाळेमध्ये घेऊन जाताना दिसतील त्या माणसांना पकडायचं, त्यांना मागे फिरवायचं आणि जो कोणी ऐकणार नाही ना त्याला तिथेच ठेचायचं. पण काहीही झालं तरी धर्म बुडता कामा नये, काहीही झालं तरी मुली शाळेत जाता कामा नये, कळलं का? आणि जो हे करणार नाही, धर्माच्या विरोधात जाईल, त्याला कडक शिक्षा केली जाईल. शाळा बंद पाडण्यासाठी ब्राह्मण लोकच एकत्र आलेले असतात. आणि आता काय तर ब्राह्मण लोकच सगळ्यात जास्त शिकत आहेत आणि चांगल्या चांगल्या इथे मुद्द्यावरती काम करत आहेत. त्याचबरोबर इथे आता छत्रपती शिवाजी महाराजांची युक्ती करायची म्हणजे नेमकं काय? तर तात्या भिडे म्हणतात की ज्योतिराव अहो आम्हाला तरी सांगा काय युक्ती असणार आहे. तेव्हा ज्योतिराव म्हणत असतात की तात्या भिडे तुम्ही आम्हाला सांगा की इथे जेव्हा आपले छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून निसटले तेव्हा ती कशातून निसटले? तर पेटाऱ्यातून असं सांगितलं जातं. तात्या भिडे म्हणतात की पेटाऱ्यातून निसटले. तेव्हा ज्योतिराव म्हणतात की तीच असणार आहे आपली युक्ती. तर इथे वेगवेगळ्या पद्धतीने पेटारे तयार करून, गोणी तयार करून इथे आता मुली शाळेमध्ये येणार असतात. जे पालक इच्छुक असतात पण विरोध केल्यामुळे त्यांना येता येत नसतं, ते पालक असं पेटाऱ्यातून आपल्या मुलींना घेऊन शाळेपर्यंत येत असतात. तेव्हा इथे आता कुठे जाताय रे, काय आहे रे, असं विचारत इथे आता ते लोक अडवणूक करत असतात. पण तरीसुद्धा त्याच्यातून मार्ग काढत मुलींना घेऊन शाळेपर्यंत हे लोक आता पोचलेले असतात. आणि तेव्हा ते सांगतसुद्धा असतात की मी माझ्या मुलीला इथपर्यंत घेऊन आलो, तुम्ही जी आयडिया सांगितली ना त्यानुसारच घेऊन आलो. पण काय करणार, विरोध करण्यासाठी जागोजागी गंगाधर शास्त्री यांनी त्यांची माणसं उभी केलेली आहेत. तेव्हा पेटाऱ्यातून इथे आता मुलगी बाहेर येते. तेव्हा तिला बघितल्यानंतर सगळ्यांना खूपच जास्त छान वाटतं की मुलींमध्ये सुद्धा शिकण्याची इतकी आवड आहे की इथे पेटाऱ्यातून वगैरे सुद्धा मुली शाळेपर्यंत पोचत आहेत. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ज्योती प्रत्येक मुलीला नाव विचारत असतो आणि नाव विचारल्यानंतर त्या मुलीला शाळेमध्ये जाऊन आता बसायला सांगत असतो. तेव्हा इथे
खूप मुली आता नसतील आल्या तरीसुद्धा थोड्याशा का होईना पण मुली यायला सुरू झालेल्या असतात. तेव्हा इथे सावित्री पहिली इथे पणतोजी म्हणजे जेव्हा मुलींना शिक्षण घेणं हे पाप आहे, धर्माच्या विरोधातलं कार्य आहे. मुली जर शिकल्या तर इथे काय होईल, तर समाज उद्ध्वस्त होईल, नवरा मरेल, अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या जायच्या. त्यावेळेला इथे ज्योतिरावांनी आपल्या बायकोला सावित्रीला शिकवलेलं असतं, तिला महिला पणतोजी केलेलं असतं. कारण येणारी पिढी ही सुशिक्षित असावी, त्या मुली शिक्षण घेऊन इथे चांगलं काम करणाऱ्या असाव्या, यासाठी इथे क्रांतीज्योती फुले यांनी मुलींची शाळा सुरू केलेली असते. तेव्हा इथे सावित्री आता शिक्षक झाल्यानंतर, पणतोजी झाल्यानंतर शाळेकडे जात असताना इथे त्यांना आता डिवचलं जात असतं. नाही ते बोललं जात असतं, धर्म बुडवण्याचं काम करते, वाईट काम करते असं बोललं जात असतं. पण सावित्रीला ज्योतीचे ते शब्द फक्त ऐकू येत असतात की मुलींची शाळा का महत्त्वाची आहे ते. आणि तेव्हा इथे आता जे पालक मुलींना घेऊन आलेले असतात, जिथे ज्योतिराव त्यांचे हात जोडून आभार मानतात आणि म्हणतात की तुम्ही इथपर्यंत तुमच्या मुलींना घेऊन आलात, तुमच्या मुलींचं कल्याणच होईल, इतका विरोध पत्करून तुम्ही तुमच्या मुलींना शाळेपर्यंत घेऊन आलात आणि याचं फळ तुम्हाला मात्र चांगलंच मिळेल. मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि तुम्ही कसलीही काळजी करू नका, हा तुम्हाला शब्द देतो. सावित्री जात असताना एक ब्राह्मण तिथे थांबलेला असतो. तो म्हणत असतो, काय गं रस्ता अडवलाय कळत नाही, कशाला जाते शाळेकडे? आत्ताच्या आत्ता तुझी ही थेरं आहेत ना ती बंद कर, काही गरज नाही आहे तुला मुलींची शाळा सुरू करायची, कळलं ना? आणि मुलींना कशाला गं वाईट मार्गाला घालवतेस? मुली शिकल्या तर फक्त बरबादी होणार, तेव्हा आत्ताच्या आता ही थेरं बंद करा तुमची. तेव्हा इथे आता 6 मुली बसलेल्या असतात, प्रत्येकाला पाठी खडू दिलेलं असतं आणि प्रत्येकाचं मन रमवण्यासाठी सरस्वती त्यांना केळं देत असते, सगळ्यांना केळं खायला देत असते. मोरोपंत, तात्या भिडे, सदाशिव आणि ज्योतिराव सगळेजण दारामधून कौतुकाने आता मुलींना शिकताना बघत असतात. त्यानंतर सावित्री जात असते तेव्हा प्रत्येक बाईच इथे बाईला अडवत असते आणि म्हणत असते, काय गं बाई, अगं दुसरं काहीतरी काम कर, पण हे शाळा बंद करून टाक बाई. अगं का मुलींना नादाला लावतेस? स्वतः इथे चुकीचं वागलीस तर वागलीस, आता बाकीच्याही मुलींना नादाला लावतेस का? हे खूप चुकीचं करतेस तू, कळलं का तुला? तेव्हा इथे सगळेजण अडवणूक करत असतात, पण इथे सावित्री काही कुणाचं ऐकत नाही. तेव्हा ज्योतिरावांना आठवत असतं की त्यांनी कशा पद्धतीने शून्यातून सुरुवात केली, कशा पद्धतीने इथे सावित्रीला शिक्षणासाठी भरीस पाडलं, कशा पद्धतीने इथे तात्या भिडे म्हणाले की ज्योतिराव, शाळेसाठी तुम्हाला जागा मिळत नसेल तर मी तुम्हाला जागा देईन. अशा सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात ना, त्या सगळ्या आता ज्योतिरावांना आठवत असतात. तर पुढील भागामध्ये ज्योतिराव म्हणत असतात मुलींना की शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे, शिक्षण जर तुम्ही घेतलंत ना तर उद्याची परिस्थिती बदलेल आणि त्यामुळे शिक्षण हे घेतलंच पाहिजे. तेव्हा ती मुलगी म्हणते, शिक्षण एवढं जर महत्त्वाचं आहे तर मग ते शिकण्यासाठी आम्हाला लपून छपून का यावं लागलं? तेव्हा इथे ज्योतिरावांकडे शब्द नसतात. तर इथे सावित्री जात असताना तिच्यावरती शेणाचा गोळा फेकण्यात येतो आणि सगळे ब्राह्मण तिला विरोध करण्यासाठी तिच्या समोर उभे राहिलेले असतात आणि म्हणत असतात की बास कर, आता शेणाचे गोळे फेकून मारलेत, अजून काय काय फेकून मारू ना, ते तुला कळणार नाही. शाळा सुरू करायची नाही, काहीही झालं तरीसुद्धा आम्ही तुझी रस्ता इथे अडवलेला आहे, त्यामुळे काही झालं तरी तुला आम्ही धर्मभ्रष्ट करू देणार नाही. ही थेरं बंद करायची, आत्ताच्या आत्ता मागे फिरायचं. आता अशा परिस्थितीमध्ये कशी जाशील गं शाळेमध्ये? विचित्र पद्धतीने आपली थोबाडं पुढे घेऊन येत सगळेजण सावित्रीला विरोध करत असतात. अंगावरती शेणाचे गोळे, मातीचे गोळे, सांडपाणी सगळं काही सावित्रीच्या अंगावरती मारतात. सावित्रीची अवस्था इथे इतकी बिकट झालेली असते, तिच्या शेणाने तिला माखून ठेवलेलं असतं, पण तरीसुद्धा सावित्री मागे फिरत नाही, पाठ फिरवत नाही. ती आता आपल्या मार्गाने जातच असते, कारण तिला ज्योतीचे शब्द तिच्या कानावरती असतात. ज्योतीचं स्वप्न तिला सत्यात उतरवायचं असतं, मुलींना शिकवून तिला उद्याची क्रांती घडवायची असते. आणि त्याचमुळे प्रेक्षकांनो, हा बदल घडवण्यासाठी सावित्रीने हे सगळं सहन केलेलं असतं आणि तरीसुद्धा अपमान सहन करून ती आपल्या मार्गाने शाळेकडे जातच असते.
आणि हे सगळं तिने केलेलं असतं ज्योतिरावांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि मुलींना चांगलं शिक्षण देण्यासाठी.